नमस्कार सर्वांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, आपण आजच्या एका विशेष लेक्चरमध्ये या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा पेपर या ठिकाणी डिस्कशनला घेणार आहे. तो अगदी रिसेंट आहे. लक्षात ठेवा, सब इन्स्पेक्टर जी डिपार्टमेंटल एक्झाम ती खूपच कमी वेळा होते. अगदी काही महिन्यांपूर्वी म्हणजे साधारणतः बघा सप्टेंबर 2025मध्ये ही एक्झाम झालेली आहे. आता 24 जानेवारी म्हणजे साधारणतः 3-3.5 महिन्याचा वेळ या ठिकाणी गेलेला आहे. तर थोडक्यात लक्षात ठेवा, जनरली MPSC अंतर्गत ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये जे रिसेंट एक्झाम्स आहेत याच्यामध्ये आयोग नक्की प्रश्न कसं विचारतं, प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर मित्रांनो, हा एक खास पेपर आहे. खास असण्याचं कारण एकच आहे की याच्यामध्ये काही असे इनोव्हेटिव्ह प्रश्न आहेत का ते इथून मागं फारसे विचारले नाही. तर निश्चितच ट्रेंडिंग घटक कोणता आहे, कशा प्रकारे प्रश्नांची उत्तर द्यायची हे सविस्तरपणे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. लेक्चर छोटा आहे, सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. आणि मित्रांनो, खूप मेहनतीने हे सर्व लेक्चर या ठिकाणी बनवले जातात. त्यामुळे जर माझा हा लेक्चर जर तुम्हाला आवडलेला असेल किंवा इतर कुठलाही लेक्चर जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना ह्या व्हिडिओ संदर्भात थोडीशी माहिती द्या. चला आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करूया. आता वेळ न दवडता अगदी ट्रेंडिंग टॉपिक ज्याला आपण म्हणतो ट्रेंडिंग पेपर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी इंट्रोड्यूस करतोय. खूप छान पेपर आहे. याच्यामध्ये प्रश्नसंख्या भलेही कमी असेल परंतु याच्यामध्ये विचारण्याच्या पद्धती खूप छान आहेत. त्यामुळे हाच पॅटर्न 2025च्या जे काय आता 2026मध्ये जी गट ब आणि गट क ची मुख्य परीक्षा होणार आहे याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर मित्रांनो, सब इन्स्पेक्टरचा पेपर आहे, डिपार्टमेंटल एक्झाम आहे. लक्षात ठेवायचं, स्टेट एक्साइज ग्रुप 3. जनरली खूपच कमी वेळा ह्या पेपरवर ॲक्च्युली आयोगानं आतापर्यंत म्हणजे एक्झाम्स घेतलेल्या आहेत, खूपच कमी वेळा. त्यातला हा एक युनिक पेपर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर जनरली एक्झाम झाली होती 23 सप्टेंबर 2025ला. तर याचा एक पेपर आपल्याकडे MPSCच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, तर तुम्ही डाउनलोड करू शकता. मी तुम्हाला या पेपरची जी PDF आहे ही आपल्या टेलिग्रामला सुद्धा शेअर केलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा ती पेपर घेऊ शकता, जेणेकरून याच्यावरले प्रश्न कसे येतात, ट्रेनिंग काय आहे ते व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. चला या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, हा पेपर जो आहे याच्यामध्ये 100 प्रश्न होते आणि या 100 प्रश्नांपैकी 15 प्रश्न हे फक्त इंग्लिशसाठी होते आणि अगोदरचे आणि नंतरचे म्हणजे जे काही उरलेले जे काही प्रश्न आहेत हे तुमचे बेसिकली इतर विषयांसाठी होते. त्यामुळे जे 15 प्रश्न आहेत हे खूपच इनोव्हेटिव्ह, खूपच छान प्रश्न विचारलेत. तर जनरली आयोगाचा रिसेंट पेपरमध्ये प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कसा आहे, विचारण्याची मेथड कशी आहे ती या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायची. तर सर्वांनी हा जो लेक्चर आहे हा शेवटपर्यंत बघा, समजून घ्या की आयोग नक्की या ठिकाणी कशा प्रकारे प्रश्न विचारतं. चला या ठिकाणी आपण लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे 66. तर नोटीस करा मित्रांनो, 66 ते 80 हे जे प्रश्न आहेत हे इंग्लिशसाठी आलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांना या ठिकाणी आपल्याला डील करायचं, समजून घ्यायचं आहे. बघा प्रश्न कसे विचारलेत, किती छान विचारलेले आहेत आणि याची उत्तरं कशी द्यायची. पहिलं विचारलंय, व्हॉट डज द फ्रेज हॅव अ मंकी ऑन युअर बॅक टिपिकली रेफर टू. तर जनरली या ठिकाणी थोडं विचारण्याची पद्धती वेगळी आहे. काय रेफर करतं म्हणजे थोडक्यात सूचित करतं, रेफर करतं म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला ह्या इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा, ह्या इडियमचा मिनिंग विचारलेला आहे. त्यामुळे विचारण्याची पद्धत वेगळी आहे. बघा आतापर्यंत काय विचारलं होतं की व्हॉट डज द फॉलोइंग फ्रेज मीन्स, व्हॉट इज द मिनिंग, सुटेबल मिनिंग ऑफ द इडियम असं विचारलं जातं. पण या ठिकाणी ते काय रेफर करतं असं विचारलं. थोडी नवीन पद्धत आहे पण याचा मिनिंग एकच होतो. मित्रांनो, तुम्हाला इडियम दिलेली आहे हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. हिची एक्झॅक्ट इडियम आहे मित्रांनो, अ मंकी ऑन समवन्स बॅक. अ मंकी ऑन समवन्स बॅक. इथं मंकी हा प्रतिकात्मक आहे, याचा शब्दशः मिनिंग घ्यायचा नाही. कारण मित्रांनो, अगदी जुन्या काळापासूनचे इडियम्स आपल्याकडे आता आहेत, त्या इडियममध्ये प्राण्यांची, पक्ष्यांची, व्यक्तींची नावं मोठ्या प्रमाणामध्ये आलेली. त्यामुळे त्या व्यक्तीचा, त्या प्राण्याचा किंवा त्या पक्षाचा थेट त्या इडियमशी असा नावाशी संदर्भ नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तो वेगळ्या अर्थानं होतो. त्यामुळे शब्दशः मिनिंग घ्यायचा नाही. इथं मंकी जस्ट लाईक अ बर्डन आपण म्हणूया की थोडक्यात त्याचा मिनिंग होतो अ प्रॉब्लेम दॅट समवन कॅन नॉट इझिली गेट रीड. एक अशी समस्या की ज्याच्यामधून एखादा व्यक्ती इझिली त्यातून सुटका करून घेऊ शकत नाहीये किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, असा एखादा बर्डन, एखादा प्रॉब्लेम, याला बोललं जातं हॅव अ मंकी ऑन समवन्स बॅक. त्यामुळे बघा, हॅव्हिंग अ पेट ॲनिमल, मित्रांनो शब्दशः मिनिंग घ्यायचा नाही. कारण मंकी हा पॅट ॲनिमल तुम्ही म्हणू शकता पण हे चालणार नाही, शब्दशः मिनिंग नकोच आहे.
फन ॲडव्हेंचर शब्दशः नकोच आहे. गोईंग टू द झू, झू म्हणजे प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालयात जायचं का त्या मंकीला घेऊन, काही संबंध नाही आहे. त्यामुळं हे पहिले 3 पर्याय तर लगेच कळतं मित्रांनो, का हे असं कुठंतरी ऐकायला पण योग्य वाटत नाही, असं मिनिंग असला पाहिजे. तुमचं मिनिंग एक्झॅक्टली आहे कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन. एक अशी समस्या, अशा काही प्रॉब्लेम का त्याच्यातून आपल्याला सुटका करून घेता येत नाही, त्याला बोललं जातं हॅव अ मंकी ऑन समवन्स बॅक. हे इमेजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एक व्यक्ती आहे पूर्णपणे वैतागून गेलेला आहे ह्या मंकीमुळं. इथं मंकी म्हणजेच काय, प्रॉब्लेम. मंकी म्हणजेच काय, बर्डन. का त्यातून त्याला सुटका करून घेता, असा प्रतिकात्मक तुम्हाला मिनिंग या ठिकाणी गृहीत धरायचा आहे. असा इडियमचा एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ही जी इडियम आहे ही पूर्णपणे नवीन आलेली आहे. या अगोदरच्या पेपरमध्ये 2011 ते 2025 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्यांचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे मी. पण इथं अशा प्रकारची इडियम तुम्हाला विचारली होती. पूर्णपणे न्यू इडियम या ठिकाणी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यामुळे नोटीस करा मित्रांनो, 2026 ज्या गट ब आणि गट क च्या मुख्य परीक्षा होणार आहेत, तर या पेपरमध्ये अशा काही नवीन इनोव्हेटिव्ह इडियम पडू शकतात. त्यामुळे तुमच्या वाचनाचा आवाका थोडासा तुम्हाला वाढवायचा आहे. बघा, द सफिक्स विच करेक्टली चेंजेस द वर्ड कावर्ड. कावर्ड म्हणजे मित्रांनो भित्रा. कावर्ड इन टू अ नाऊन फॉर्म. पहा, खूप छान प्रश्न विचारलाय. बेसिकली मित्रांनो, तुमच्या प्रत्येक पेपरमध्ये MPSC ज्या परीक्षा घेते त्या पेपर्समध्ये तुम्हाला ह्या टॉपिकवर प्रश्न हा विचारला जातो. त्यामुळे व्होकॅब्युलरीमधला एक अगदी बेसिक आणि सुरुवातीचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रेफिक्स सफिक्स. तर जनरली प्रेफिक्स म्हणजेच काय, तर त्या शब्दाला, मूळ शब्दाच्या आधी जे काही जोडलं जातं त्याला प्रेफिक्स बोललं जातं. मूळ शब्द म्हणजे रूट वर्डच्या नंतर जे जोडलं जातं त्याला सफिक्स बोललं जातं मित्रांनो. सफिक्सचे 4 प्रकार पडतात: नाऊन सफिक्स, ॲडजेक्टिव्ह सफिक्स, व्हर्ब सफिक्स आणि ॲडवर्ब सफिक्स. मग तुम्हाला काय विचारले का, हा जो कावर्ड म्हणजे भित्रा हा ॲडजेक्टिव्ह आहे, याचं रूपांतर कशात करायचं आहे, नाऊन फॉर्ममध्ये करायचं आहे. मग कोणता सफिक्स जोडल्याच्या नंतर ह्या ॲडजेक्टिव्हचं रूपांतर नामामध्ये होतं. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला नाऊन सफिक्स माहिती पाहिजे. ठीक आहे. तर पहिला दिलेलं आहे इजम. तर इजम हा नाऊन सफिक्स आहे, लक्षात ठेवा. नेस सुद्धा नाऊन सफिक्स आहे. ICE सुद्धा नाऊन सफिक्स आहे. आणि CY सुद्धा नाऊन सफिक्स आहे. पण याचा अर्थ असा होत नाही का हे जे सगळे सफिक्स आहेत ते कावर्ड ह्या रूट वर्डला जोडता येईल, असं कधी होणार नाही. कुठला तरी एक मॅच होतो. तर नोटीस करा मित्रांनो, कावर्डिझम असं होणार नाही. इंग्लिश ग्रामरमध्ये थोडंसं ज्याला आपण म्हणतो जे काही ॲक्सेप्टेबल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये कावर्डिझम अशा प्रकारचा शब्द उच्चार नाही आहे. म्हणजे हा प्रचलित वर्ड नाही आहे, त्यामुळं ए चुकतो आहे. कावर्डनेस हा स्टँडर्ड इंग्लिशमध्ये वापरला जात नाही आहे, त्यामुळे कावर्डनेस होत नाही आहे. बेसिकली होतं कावर्डाइज. कावर्डाइज ज्याला आपण म्हणतो भित्रेपणा. नोटीस करा, हे नाऊन तुमचं बरोबर येतं आहे. म्हणजे तुम्हाला सीला उत्तरात घ्यायचं आहे. कावर्ड सी असं काय उल्लेख होणार नाही, कारण ते लँग्वेजमध्ये फारसं प्रचलित नाही आहे. त्यामुळे सीला उत्तरात द्यायचे, पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ह्या टॉपिकची तयारी करताना प्रिफिक्सची लिस्ट खूप मोठी आहे. साधारणतः 80 पर्यंत 80-90 प्रिफिक्सची तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर वेगवेगळे प्रिफिक्स, त्यांचे मिनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक प्रिफिक्सपासून तयार होणारे काही शब्द ॲटलिस्ट तुम्ही वाचून ठेवा, जेणेकरून कोणत्याही प्रिफिक्सवर प्रश्न आला तर उत्तर देता येईल. नंबर 2, का जो सफिक्स आहे त्याच्यामध्ये नाऊन सफिक्स कोणते, ॲडजेक्टिव्ह सफिक्स कुठले, व्हर्ब सफिक्स कुठले आणि ॲडवर्ब सफिक्स कुठले, याचं कॅटेगरायझेशन तुम्हाला माहिती असावं. त्यातले सफिक्सेस तुम्हाला माहिती असावे. आणि त्या वेगवेगळ्या सफिक्सपासून बनणारे ॲटलिस्ट काही शब्द तुम्हाला माहिती असावेत, जेणेकरून काय होतं, असा एखादा प्रश्न जर आला तर नक्की उत्तर तुम्हाला देता येतं. बाय द वे, हा प्रश्न नवीन नाही आहे हे लक्षात ठेवा, कारण अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे ह्या पद्धतीने याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढे बघायचं, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. ॲक्च्युली खरी इडियम आहे मित्रांनो, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. इथं ब्ल्यू हा शब्द या ठिकाणी पाहिजे होता, लक्षात ठेवायचं. इथं ब्ल्यू पाहिजे होता, पण ठीक आहे, त्यांनी नाही दिलेला. इट कोनोट्स. इथं कोनोट हा शब्द म्हणजेच काय मित्रांनो, कोनोट म्हणजेच मित्रांनो सूचित होणारा अर्थ. आणि याच्या अपोजिट आहे तुमचा डेनोट. डेनोट म्हणजे मित्रांनो शब्दशः व्यक्त होणारा अर्थ. तर इडियमचा शब्दशः अर्थ अजिबात कामाचा नसतो. त्यामुळे ज्याला कोनोटेटेड, ज्याला मिनिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्याला सूचित होणारा व्यक्त होणारा मिनिंग आहे तो तुमचा ॲक्सेप्टेबल आहे. सो बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी नावाची इडियम आहे. आणि तिचा मिनिंग या ठिकाणी होतो मित्रांनो, बिटवीन टू डेंजर्स.
डेंजर्स म्हणजे काहीतरी समस्या आहे, दोन्ही बाजूला सारखीच समस्या. आपण मराठीत म्हणतो ना, इकडे आड आणि इकडे विहीर, दोन्ही बाजूला संकट आहेत आणि आपल्याला त्यातून मार्ग काढणं शक्य नाही, अशा प्रकारे. तर जस्ट लाईक ह्या चित्रामध्ये तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येतं का एका बाजूला लायन आहे, जस्ट लाईक संकट आहे, आणि तो व्यक्ती या संकटापासून वाचण्यासाठी नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लायन पाण्यात उतरणार नाही. पण दुसऱ्या बाजूला पाण्यामधून तर मगर आहे, म्हणजे इकडे पण संकट आहे आणि इकडे पण संकट आहे. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये ह्या व्यक्तीनं कोणता निर्णय घ्यायचा हे त्याला कळत नाही. त्यालाच आपण थोडक्यात म्हणतो जस्ट लाईक अ डिलेमा लाईक सिच्युएशन. मराठीत त्याला आपण पेच प्रसंग म्हणतो, द्विधा अवस्था म्हणतो. दोन्ही ठिकाणी अशाच अनवॉन्टेड सिच्युएशन असतं. ठीक आहे, मग बघायचं, इन अ डिफिकल्ट सिच्युएशन वेअर देअर आर टू इक्वली अनप्लीझंट चॉईसेस. चॉईस आहे पण चांगले नाही आहेत, अनप्लीझंट आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली कुठली स्वीकारावी ही कळत नाही. त्यामुळे द बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी याचं उत्तर आलं पाहिजे मित्रांनो एक. बिटवीन टू ऑपॉर्च्युनिटीज होत नाहीये, बी चुकतो आहे. बिटवीन टू ऑपोजिट सुद्धा होत नाहीये, सी चुकतो आहे. डीच येणार नाही. त्यामुळे एला जर उत्तरात घ्यायचं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. ही जुनी आहे का? यस. इथून मागच्या पेपर्समध्ये किमान 4-5 वेळा विचारून गेलेली ईडीएम आहे. त्यामुळे अगदी रिसेंट पेपरमध्ये सुद्धा आयोगानं ईडीएम कॉपी केलेली आहे. त्यामुळे जर इथून मागच्या जर ईडीएम्स म्हणजे तुम्ही जर प्रश्नपत्रिका जर चाळल्या तर मी रेकॉर्ड केलेले तुम्हाला सांगतो 2011 ते 2025 पर्यंतचे जवळपास 85 ते 90 पेपर्स रेकॉर्ड झालेले आहेत आपले. तर नाही बोललं तर 240+ प्रश्न केवळ ईडीएम ह्या टॉपिकवर आलेले आहेत. जेव्हा तुम्ही एवढे सारे प्रश्न पाहता ना, किमान 350 ईडीएम्स अगदी तुमचे तोंडपाठ होऊन जातात. आणि जेव्हा तुम्ही PYQतून जाता ना मित्रांनो, 101% सांगतो, अशा ईडीएम येऊन गेलेले आहेत, काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर देता येतं, इतकं इझी काम होऊन जातं. त्यामुळे हा प्रश्न नवीन नाही, 100% कॉपी झालेला आहे, ईडीएम कॉपी झालेली आहे, त्याच्यावर हा बनवलेला प्रश्न आहे. ठीक आहे, हे अँगलनी बघा. पुढं बघायचं आता, यू डू नॉट लव्ह हर ॲज मच ॲज यू डू आय डू. तर मित्रांनो ही संकल्पना समजून घ्या. बघा, यू हा झाला सब्जेक्ट, डू नॉट लव्ह हे क्रियापद आहे, हर ॲज मच ॲज, मित्रांनो मच हे पॉझिटिव्ह डिग्रीतलं शब्द आहे, आणि आय डू. तर मित्रांनो बघा, ह्या मूळ वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये लव हे क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये या क्रियापदाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डूचा वापर केलेला आहे. हे जे डू आहे याला बोललं जातं प्रोव्हर्ब. याच्यावर 2019ला ऑलरेडी एक प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रोव्हर्बवर एक प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. तुमच्या वाक्यातील मुख्य जे क्रियापद आहे त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुढे जे डूचं रूप वापरलं जातं त्याला प्रोव्हर्ब असं बोललं जातं. या केसमध्ये हे मुख्य क्रियापद आणि हे जे प्रोव्हर्ब हे वेगळे घटक नसतात. हे प्रोव्हर्ब म्हणजेच काय आपल्याला घ्यायचे आपल्याला लव. तर मित्रांनो नोटीस करायचं, यू डू नॉट लव्ह हर, तू तिच्यावर प्रेम करत नाही. कुणा इतका? ॲज मच ॲज आय डू, म्हणजे मी जो प्रेम करतो इतकं प्रेम तू तिच्यावर करत नाही. बघा, तुलना कुणाची झालेली आहे? एका व्यक्तीच्या प्रेमाशी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमाशी तुलना झालेली. जेव्हा दोनच व्यक्ती, दोनच संकल्पना, दोनच वस्तूंमध्ये तुलना असते तर मित्रांनो नोटीस करा, या ठिकाणी पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर होतं. अशा वाक्याची सुपरलेटिव्ह डिग्री बनत नाही. हे क्लिअर झालं? मग आता अशा वाक्याचं तुम्हाला रूपांतर करायचं. मग नोटीस करा, मूळ वाक्य जर पॉझिटिव्ह डिग्रीत जर असेल तर बघा याच्यामध्ये हा पहिला सब्जेक्ट सुरुवातीला आलेला आहे, हा दुसरा सब्जेक्ट आलेला आहे. मग अशा वाक्याचं जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्रीत रूपांतर करताना तुम्हाला 2 रूल लक्षात ठेवायचं. पहिला रूल आहे का जो पहिला जो सब्जेक्ट आहे तो कंपॅरेटिव्हमध्ये 2 नंबरला जातो आणि पॉझिटिव्हमधला जो दुसरा जो सब्जेक्ट आहे हा कंपॅरेटिव्हमध्ये सुरुवातीला येतो. त्यामुळे थोडक्यात पहिला रूल काय आहे? कर्त्यांच्या जागांची आदलाबदल करा. पहिला करता शेवटी, शेवटचा करता पहिल्यांदा, ही आदला बदल करायची. नंबर 2, जर तुमचं पॉझिटिव्ह जे वाक्य जे आहे हे जर म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स जे आहे हे जर पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह म्हणजेच आपण म्हणतो होकारदर्शक, तर जे दुसरं वाक्य जे आहे हे मित्रांनो निगेटिव्ह करायचं. कसं करायचं आहे? निगेटिव्ह करायचं. व्हाईस वर्सा पॉझिटिव्ह डिग्रीतलं वाक्य जर निगेटिव्ह असेल, लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला जे दुसरं जे वाक्य आहे हे वाक्य कसं करायचं आहे? पॉझिटिव्ह करायचं आहे. येतं लक्षात सर्वांच्या? पहिला करता शेवटी, शेवटचा करता पहिल्यांदा, हा एक नंबर 2. मूळ वाक्य पॉझिटिव्ह, दुसरं वाक्य निगेटिव्ह, मूळ वाक्य निगेटिव्ह, दुसरं वाक्य पॉझिटिव्ह, हा असा एकमेकांमध्ये बदल करा. क्रियापदाचा काळ बदलू नका, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बाकीची रचना सेम राहणार आहे.
मग आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, यू डू नॉट लव्ह हर ॲज मच ॲज आय डू. बघा इथे आलेले क्रियापद आहे डू नॉट लव्ह, ही क्रियापद आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड आलेला आहे नॉट, म्हणजे तुमचं मूळ वाक्य निगेटिव्ह आहे. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीत रूपांतर करताना वाक्य पॉझिटिव्ह होणार आहे. आलं लक्षात? म्हणजे होकारदर्शक होणार आहे. मग बघा यू हा पहिला करता तो शेवटी जाणार, आय हा दुसरा करता तो सुरुवातीला येणार. त्यामुळे ओनली आय लव्ह हर मोर असं कंपॅरिझन होत नाही, कारण या आय ह्या व्यक्तीची कंपॅरिझन कुणाशी केली हे दिलेलं नाहीये. त्यामुळे पहिला पर्याय गेला. दुसरा बघा, आय लव्ह हर मोर दॅन यू. तर नोटीस करा आय लव्ह हर, आता दुसरा करता सुरुवातीला घ्या. तर नोटीस करा हे जे डू क्रियापद आहे हे डू असं वेगळं क्रियापद नाही, इथं डू म्हणजेच लव्ह, कारण हे प्रोव्हर्ब आहे, क्रियापदासाठी रिपिटेशन टाळण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे डूचा जर सुरुवातीला वापर करायचा असेल तर डू न वापरता लव्ह हे क्रियापद घ्यायचं. त्यामुळे आय लव्ह हर, कारण वाक्य साध्या वर्तमान काळात आहे, डू आणि डज साध्या वर्तमान काळात येतो, काळ बदलू नका. आय लव्ह हर मोर दॅन, मोर दॅन झालं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. बघा मच पॉझिटिव्ह डिग्री, मोर कंपॅरेटिव्ह डिग्री आणि मोस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीत वापरला जातो. या ठिकाणी मोर दॅन आलेले, पुढे यू आलेला आहे, पहिला करता शेवटी दिलेले. परंतु मित्रांनो एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर तुलना नाही झालेली, एका व्यक्तीच्या प्रेमाची दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमाबरोबर तुलना झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पुढे तुम्हाला वाक्यात क्रियापद पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? क्रियापद. त्यामुळे आपण याला जरा वेळ रिमूव्ह करूया. ठीक आहे, तर काही अंश येऊ शकेल, परंतु मोर ॲक्युरेट उत्तर जर काढायचं तर सी येतं, आय लव्ह हर मोर दॅन यू डू. हा जो डू आहे हा प्रोव्हर्ब आहे, लव्ह हा जो काही क्रियापद आहे याच्यासाठी हा वापरलेला आहे. त्यामुळे मित्रांनो सी उत्तरात आलं पाहिजे. ओनली आय लव्ह हर मोर दॅन यू असा शब्द उच्चार नका करू. त्यामुळे सीला उत्तरात घ्यायचं आहे, पर्याय क्रमांक 4. येतं लक्षात? त्यामुळे तुम्हाला एक नवीन संकल्पना सांगितली. बाय द वे हा प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणजे प्रोव्हर्बवर. प्रोव्हर्ब म्हणजेच काय मित्रांनो, मेन क्रियापद जे असतं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डूचा वापर केला जातो. डू डज डीड पैकी एकाचा. तर डू डज डीडला प्रोव्हर्ब बोललं जातं जेव्हा ते क्रियापदाऐवजी वापरलं जातं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. या केसमध्ये मुख्य क्रियापद आणि डूचं रूप हे वेगळी क्रियापद नसतात, तेच असतं. ठीक आहे, ह्या अँगलनी. तर एक खूप छान प्रश्न होता. पुढे बघायचं आता, नाउन क्लॉज, ॲडव्हर्बियल क्लॉज, रिलेटिव्ह क्लॉज अँड कंपॅरेटिव्ह क्लॉजेस आर द टाईप्स ऑफ. हे कशाचे टाईप्स आहेत? मग जर तुम्ही जर पर्याय जर वाचले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा असा टॉपिक आहे याच्यावर किमान 200 250 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, किमान 250 पर्यंत. अलग लक्षात? मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजचे टाईप नाही, परंतु जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचे बाकी 3 टाईप पडतात. एक आहे तुमचा नाउन क्लॉज, दुसरा आहे तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे रिलेटिव्ह क्लॉज, आणि तिसरा जो असतो तुमचा ॲडव्हर्बियल क्लॉज. यालाच आपण पुढे जाऊन अजून एक टाईप टाकू शकतो, कंपॅरेटिव्ह क्लॉज. हरकत नाही. तर हे जे सगळे आहेत याला आपल्याला म्हणतात सबऑर्डिनेट क्लॉजेस. काय बोलायचं? हे सगळे हे सबऑर्डिनेट क्लॉजेस आहे मित्रांनो. त्यामुळे याला इंडिपेंडंट क्लॉज असं म्हणू शकत नाही. इंडिपेंडंट क्लॉज म्हणजेच काय मित्रांनो? मेन क्लॉज. लक्षात ठेवायचं. त्यामुळे मेन क्लॉज नाही हा, कारण नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज हे मेन क्लॉजमध्ये येत नाहीत, त्यामुळे हे उत्तरात येणार नाही. दुसरं येतं तुमचं डिपेंडंट क्लॉज. हे उत्तर बरोबर आहे. डिपेंडंट क्लॉज म्हणजेच काय मित्रांनो? सबऑर्डिनेट क्लॉज. हे तुम्ही लक्षात ठेवा. डिपेंड म्हणजेच काय? तो दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असतो. आणि मेन क्लॉज म्हणजेच काय? इंडिपेंडंट क्लॉज म्हणजेच काय? का ज्या क्लॉजला स्वतःचा मिनिंग आहे, स्वतःचा सब्जेक्ट आणि स्वतःचं फायनाईट वर्ब आहे, आणि कंप्लीट इन इट सेल्फ असं कंप्लीट वाक्य असतं, त्याला मेन क्लॉज बोललं जातं. त्यामुळे नाउन, ॲडजेक्टिव्ह, रिलेटिव्ह हे सगळे जे क्लॉजेस आहेत हे इंडिपेंडंट क्लॉजमध्ये मोडत नाही, डिपेंडंटमध्ये मोडतात, म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये. इथं दिलेलं बघायचं सुपर ऑर्डिनेट. घाई गडबडीमध्ये सिले मिस्टेक होऊ शकते, याला तुम्ही सबऑर्डिनेट समजू शकता, असं होणार नाही. सब म्हणजे गौण, सुपर हे वेगळा शब्द आहे, त्यामुळे ही संकल्पना याच्यामध्ये येणार नाही. मग आता तुमच्यासाठी नवीन अभ्यासातली गोष्ट आहे तुमची म्हणजे मॅट्रिक्स क्लॉजेस. हा शब्द आजपर्यंत कधी आला नव्हता, पहिल्यांदा या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेला आहे. मॅट्रिक्स क्लॉज म्हणजेच काय मित्रांनो? एक असा क्लॉज आहे का तो मेन क्लॉज असतो, जनरली तो मेन क्लॉज असतो, आणि त्याला जोडून तुमच्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज इम्बेड झालेले असतात, वापरलेले असतात, त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात.
मेन क्लॉज सोबत इन्क्लूड कोण असतं, सबऑर्डिनेट क्लॉज असतो. त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह, नाऊन आणि ॲडव्हर्बपैकी कुठलाही क्लॉज येऊ शकतो. याला आपण मॅट्रिक्स क्लॉज म्हणतो. बाकीच्या संकल्पना तुम्हाला माहितीच आहे. जनरली उत्तरात आलं पाहिजे बी. मग बी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. मग आता ही मॅट्रिक्स क्लॉज नवीन संकल्पना आलेली ना, पाहून घ्या. सांगता येत नाही 2026च्या पेपरमध्ये एखादी संकल्पना जर टाकली ऐन वेळेला गोंधळ नको. मग बघा मित्रांनो, अ मॅट्रिक्स क्लॉज इज अ मेन क्लॉज ऑर समटाइम्स अ हायर लेवल सबऑर्डिनेट क्लॉज. जनरली हा मेन क्लॉज असतो आणि काही प्रमाणामध्ये तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. दॅट डायरेक्टली कंटेन्स सबऑर्डिनेट क्लॉज. असा मेन क्लॉज आहे का त्याला जोडून जनरली सबऑर्डिनेट क्लॉज असतो. जसं वाक्य बघायचं, द मॅन लेफ्ट. तुमचं मूळ वाक्य एवढंच आहे, द मॅन हा झाला सब्जेक्ट, लेफ्ट झालं क्रियापदाचं दुसरं, हा झाला तुमचा मेन क्लॉज. विच मॅन उत्तर मिळतं, हू गेव मी द बुक. मेन क्लॉज मधील नामाची अधिक माहिती देणारा शब्द किंवा जी फ्रेज आहे, क्लॉज आहे, त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. तर मेन क्लॉजमध्ये आलेला आहे. तर जनरली नाऊन क्लॉज येऊ शकतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ॲडव्हर्ब क्लॉज येऊ शकतं. तर यापैकी जो मेन क्लॉज आहे त्याला तुम्ही मॅट्रिक्स क्लॉज म्हणू शकाल. हे तुम्ही नवीन शब्द लक्षात ठेवा. उत्तर आपण ऑलरेडी काढलेले. हा सोपा आहे बघायचा. मृणाली सेड टू सायली. मृणाली कोणाला काय बोलते आहे, सायलीला बोलते. आणि काय विचारते बघायचं, व्हेअर हॅड यू गॉन यस्टरडे. वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आहे. मित्रांनो नोटीस करा, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये कोणताही प्रकारचं वाक्य आलं म्हणजे विधानार्थी असेल, म्हणजे स्टेटमेंट आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर तुमचं वाक्य इंट्रोगेटिव्ह येऊ द्या, एक्सक्लामेटरी येऊ द्या, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स येऊ द्या, कोणतं पण येऊ द्या, अशा वाक्य जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करता त्याचं स्टेटमेंटच बनतं. म्हणजे वाक्याच्या शेवटी पूर्णविरामच यायला पाहिजे, दुसरी विरामचिन्ह इथे चालत नाही. दुसरी गोष्ट, हे जे काही इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे याचं तुम्हाला रूपांतर हे रिपोर्टिंग व्हर्बमध्ये करायचं. आणि ह्या इंट्रोडक्टरी व्हर्बचं रूपांतर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये करताना ह्या मूळ वाक्याचा, डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याचा प्रकार लक्षात ठेवायचा. बघा, जर डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य प्रश्नार्थक असेल, त्याच्यातलं त्यात जर WH टाईप क्वेश्चन असेल तर सेड टू साठी सर्रास आस्क वापरलं तरी चालतं. काय वापरायचं तुम्हाला, आस्क वापरलं तरी चालतं. सेड टू रिपीट होणार नाही. त्यामुळे पहिला पर्याय चुकला. याला लक्षात, आस्क चालेल, वॉन्टेड टू नो चालेल, त्याच्याबरोबर तुमचं वॉन्टेड टू नो आहे, एन्क्वायर्ड आहे, हे सुद्धा चालू शकता. पण मोस्ट कॉमन आहे तुमचा आस्क्ड. ठीक आहे. पुढे सायली शब्द तसाच वापरायचा आहे. इथं टू वापरायचं नाही, कारण सेड टू साठी आस्क आलेलं आहे. बऱ्याच वेळा एखाद्या पर्यायामध्ये आस्कच्या नंतर टू टाकून देतात का, जो चालत नाही, लक्षात ठेवायचं. हे शब्द तसाच वापरायचा आहे. आणि नोटीस करा, डबल इन्व्हर्टेड कॉमामधले वाक्य जर प्रश्नार्थक असेल, ज्या WH वर्ड वाक्याची सुरुवात झाली तोच WH वर्ड कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा, वेअर 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 इथपर्यंत तीनही वाक्य सारखीच आहे. पुढे तुमच्या वाक्यातलं जे भाग आहे त्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं. आता बघा, तुम्ही वेअर काढून घेतल्याच्या नंतर हॅड यूचं रूपांतर कशात करायचं, यू हॅड मध्ये करायचं. यू हॅड गॉन यस्टरडे आणि वाक्या शेवटी पूर्णविराम. विधानार्थी वाक्य करायचं. प्रश्नार्थकचं रूपांतर मी केलं विधानार्थी, आणि याच्यात बदल करा म्हणजे चूक होणार नाही. बघा मित्रांनो, यू म्हणजेच कोण, सायली. आता बघा, डायरेक्ट स्पीचमध्ये जर फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला त्याचं थर्ड पर्सनमध्ये रूपांतर करायचं. त्यामुळे यूचं रूपांतर सायलीसाठी सी मध्ये करा. इथपर्यंत सगळ्यांना प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवायचं. आता मूळ वाक्याचा काळ कुठला आहे, हॅड गॉन म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे. मित्रांनो, डायरेक्ट स्पीचमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर इनडायरेक्टमध्ये आपण त्याचं पास्ट परफेक्ट करतो. डायरेक्ट स्पीचमध्ये जर प्रेझेंट परफेक्ट असेल याचं रूपांतर सुद्धा पास्ट परफेक्टमध्ये केलं जातं. पण जर डायरेक्ट स्पीचमध्येच जर तुम्हाला पास्ट परफेक्ट दिलेलं असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये बाकी तुम्हाला पास्ट परफेक्ट आहे असा ठेवायचा आहे, काळात बदल करायचा नाही. येतं लक्षात. त्यामुळे बघायचं, हॅड गॉन हॅड गॉन हॅड गॉन इथपर्यंत तीनही वाक्य सारखीच आहे. आता फक्त तुम्हाला दिलेलं ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज आहे. चेक करा मित्रांनो. यस्टरडेचं रूपांतर द प्रिव्हियस डे मध्ये करणं अपेक्षित आहे. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना यस्टरडेचं रूपांतर द प्रिव्हियस डे मध्ये होतं, त्यामुळे इथे बदल झाला नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 गेला. यस्टरडेचं रूपांतर दॅट डे मध्ये नाही होत. टुडेचं रूपांतर दॅट डे मध्ये होतं मित्रांनो.
टुडेचं रूपांतर दॅट डे मध्ये होतं, त्यामुळे दॅट डे सुद्धा चुकलेलं आहे, त्यामुळे डी सुद्धा चुकतो, म्हणजे उत्तर आलं पाहिजे सी पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी नोटीस करा आणि वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्यायचा. त्यामुळे मित्रांनो डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना ह्या बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि खूप बेसिक माहिती आहे का ही प्रत्येक विद्यार्थ्याला काही झालं तर माहितीच पाहिजे, त्याशिवाय परीक्षेला जाणं म्हणजे हे महापाप आहे आपल्या दृष्टीनं, कारण उपयोगच होणार नाही. उगा तुमचा टाईम पैसा खर्च करताय, बरोबर आहे की नाही. त्यामुळे अभ्यास करा मित्रांनो, ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बेसिक संकल्पना जितक्या मजबूत होतील तितकं एक्झाममध्ये तुमचं परफेक्शन येईल, हे मी नेहमी वारंवार सांगत असतो. आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टी मुलांनी याच्यावर काम केलेलं आहे ते 40+ प्रश्न बरोबर त्यांचे आलेले आहेत. अशी हजारो उदाहरणं माझ्यासमोर आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघायचा. द वर्ड्स लाईक पेन, पेन्सिल, इंक अँड पेपर्स आर डॉट डॉट ऑफ स्टेशनरी. बघा मित्रांनो, पेन, पेन्सिल, इंक आणि पेपर हे सगळे स्टेशनरीमध्येच येतात, बरोबर आहे की नाही. मग बघा, ही एक अम्ब्रेला टर्म आहे स्टेशनरी, ही अम्ब्रेला टर्म आहे. आणि ह्या स्टेशनरीमध्ये काय येतं मित्रांनो, पेन, बुक पण येऊ शकतं, पेपर पण येऊ शकतं, इंक पण येऊ शकतं, पेन्सिल पण येऊ शकतं, कुठले पण शब्द येऊ शकतात. या सगळ्यांना एकत्रितरित्या आपण काय म्हणतो, स्टेशनरी म्हणतो. तर नोटीस करा मित्रांनो, होमोनिम म्हणजेच काय, का जनरली एखादा शब्द किंवा दोन शब्द आहेत, त्यांचं स्पेलिंग सारखं आहे, त्यांचं प्रोनाउन्सिएशन सारखं आहे, पण अर्थामध्ये काहीतरी फरक असू शकतो. हा तुम्हाला एक मिनिंग लक्षात ठेवायचा. पॉलिसमी म्हणजेच काय, पोली म्हणजे मोर दॅन टू, ज्या शब्दाचे एकापेक्षा जास्त मिनिंग निघतात त्याला पॉलिसमी बोललं जातं. अँटोनिम सगळ्यांनाच माहिती. मग तुम्हाला एक नवीन शब्द आहे हायपोनिम. तर मित्रांनो, या शब्दावर ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, परंतु एकदाच गेलेला आहे, त्यामुळे हा टॉपिक निश्चित आपल्यासाठी नवीन आहे. हा प्रश्न ट्रेंडिंग आहे. अशा प्रश्नांना नीट पद्धतीने समजून घ्या. लक्षात ठेवा, येत्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे नक्की तुम्हाला बेनिफिट होईल. हायपोनिम म्हणजेच काय मित्रांनो, हे तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचं आहे. हायपोनिम म्हणजेच काय, दॅट इज अ वर्ड हुज मिनिंग इज इन्क्लुडेड इन द अनादर वर्ड. एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दांमध्ये जर दडलेला असेल तर त्याला बोललं जातं हायपोनिम. जसं बोललं जातं हॉर्स इज अ हायपोनिम ऑफ ॲनिमल. जनरली ॲनिमल ही मोठी ब्रँच आहे. ॲनिमल याच्यामध्ये हॉर्स येतो, बफेलो पण येतं, काव पण येतं, कॅट पण येतो, टायगर पण येतो, काय पण येतो. ह्या सगळ्यांना एकत्रितरित्या आपण ॲनिमल म्हणतो. तो ॲनिमल हे हायफोनिम आहे, कशासाठी, हॉर्ससाठी. द सेम वे बनाना, ग्रॅप्स, ॲपल्स, ऑरेंज हे सगळे काय मित्रांनो, फ्रूट्स आहे. मेजर ब्रँच कुठली आहे तुमची, फ्रूट्स. याच्यामध्ये किती फ्रूट्सची नाव येऊ द्या, हे जनरली हायफोनिममध्ये येतं. त्यामुळे निश्चितच आता जर आपण जर पाहिलं तर हे जे सगळे आहेत हे तुम्हाला कशामध्ये येतात, हायपोनिम ऑफ स्टेशनरीमध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला डीला उत्तरात घ्यायचं आहे. डी आहे पर्याय क्रमांक 4. येतं लक्षात. तर हा नवीन प्रश्न आहे, ह्या पद्धतीनं समजून घ्यायचा. ही संकल्पना आता परत विसरायचं नाही. बाकीचं तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहेत. त्यामुळे होमोनिम्स ही संकल्पना अजून एकदा छान पद्धतीनं करून घ्या, जेणेकरून काय अडचण येणार नाही. मी तुम्हाला या ठिकाणी ऑक्सफर्ड लर्नर डिक्शनरी, आता वेगवेगळ्या डिक्शनरीमध्ये याचे खूप वेगळे मिनिंग दिलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे कन्फ्युजन आहे. तरी मी तुम्हाला याच्यातलं ऑक्सफर्डबद्दल सांगतो का होमोनिम्स इट मीन्स जनरली स्पेलिंग और प्रोनाउन्सिएशन इज सेम बट द मिनिंग इज डिफरंट. जस्ट लाईक कॅन जो आहे याचा अर्थ एबल टू पण असा होतो आणि कॅनचा अर्थ कंटेनर म्हणजे एखादं कॅन्ड ज्याला आपण म्हणतो ते पण होतं. त्यामुळे मल्टिपल मिनिंग निघतात, लक्षात ठेवायचं. पुढे बघा, चूज द वर्ड दॅट इज मोस्ट नियरली अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. शब्द दिलेला आहे पोरस. मित्रांनो, हा शब्दावर आजपर्यंत प्रश्न नाही आलेला. MPSCने जेवढे प्रश्न विचारलेत ना त्याच्यापैकी या शब्दावर प्रश्न नाही आलेला. तर पोरसचे 2-3 मिनिंग आहे, त्यातला आपल्या कामाचा मिनिंग तुम्हाला सांगतो मित्रांनो. पोरस इट मीन्स अलाउ लिक्विड ऑर एअर टू पास थ्रू. एक अशी गोष्ट का त्यातून लिक्विड किंवा हवा पार होऊ शकते, त्याला आपण पारदर्शक म्हणतो. म्हणजे पारदर्शक नाही त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, अपारदर्शक. मग आता नोटीस करायचं, फ्रजाईल अर्थ होतो का, फ्रजाईल म्हणजे ब्रेकेबल, दॅट कॅन बी इझिली ब्रोकन. त्यामुळं फ्रजाईल हा शब्द होणार नाही. कॉन्सॉलिडेट म्हणजेच काय, च्या समाविष्ट असणे. लक्षात ठेवायचं, टुगेदर एकत्रित असणे, जॉईंट असणे, त्याला कॉन्सॉलिडेट असं बोललं जातं. त्यामुळे हा पण मिनिंग निघत नाहीये. डेन्स म्हणजे घनदाट, तर जनरली काही अंशी हे पण येऊ शकतं. आणि वॉटरप्रूफ पण येऊ शकतं. वॉटरप्रूफ म्हणजेच काय मित्रांनो, ज्याच्यामधून पाणी पास होऊ शकत नाही.
जस्ट लाईक लिक्विड पास होऊ शकत नाही, ते वॉटरप्रूफ असतं. त्यामुळे काही अंशी हे पण बरोबर आहे आणि काही अंशी हे पण बरोबर आहे. कारण मी तुम्हाला या ठिकाणी पॉसिबल अँटोनिम दिलेले आहेत. हे डिक्शनरीमध्ये पर्याय शब्द इम्परव्हियस, ज्याच्यातून काही पास होऊ शकत नाही अशा स्वरूपाचा. वॉटरप्रूफ पण चालू शकतो, इम्परमेबल होऊ शकतं, इम्पासेबल आणि डेन्स सुद्धा होऊ शकतं. जसं डेन्स फॉरेस्ट आहे, घनदाट जंगल आहे. का? त्या जंगलामध्ये सूर्यकिरण जमिनीच्या तळापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण हे पूर्णपणे घनदाट असतं. तसं हवासुद्धा पटकनी पास होऊ शकत नाही असं म्हणू शकता. तर जनरली डिक्शनरीमध्ये डेन्स पण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही डेन्सलाही गृहीत धरू शकता आणि वॉटरप्रूफला पण गृहीत धरू शकता. या ठिकाणी आन्सर की पहिली आलेली आहे आणि आयोगाने 2 नंबरचं उत्तर दिलेलं आहे, परंतु मित्रांनो 4 नंबरचं सुद्धा चुकत नाही. येतं लक्षात? तर ह्या गोष्टी नोटीस करा. कधी कधी असा एखादा प्रश्न येऊ शकतो, कन्फ्युजन होऊ शकेल. बघा, पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट डिनोट्स द डाऊटफुल ऑर वीक पॉसिबिलिटी. हा अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा मित्रांनो, टॉपिक जुनाच आहे, भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे, फक्त विचारण्याची पद्धत बाकी नवीन आहे. नोटीस करा, असा ट्रेंडिंग प्रश्न विचारला जाऊ शकतो, कन्फ्युजन व्हायची शक्यता जास्त असते. बघा, डाऊटफुल ऑर वीक पॉसिबिलिटी. मग मित्रांनो, जनरली एखादा मॉडेल ॲक्झुलरी आहे का त्यातून वीक पॉसिबिलिटी व्यक्त होत असते. नोटीस करा, त्यामुळे तुम्हाला हे शब्द पाहिल्या कळलं पाहिजे, कारण हे मॉडेल ॲक्झुलरीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं आहे. तसंही ह्या 4ही वाक्यांमध्ये कुठे ना कुठे मॉडेल ॲक्झुलरी येऊन गेलेले आहेत, लक्षात ठेवायचं. अलग लक्षात, हे 4ही वाक्यांमध्ये मॉडेल ॲक्झुलरी आहे. तर असं कोणतं मॉडेल ॲक्झुलरी आहे का ते वाक्यामध्ये ह्या पद्धतीनं वीक पॉसिबिलिटी सांगतं असं विचारलेले. मग बघायचं, विथ युअर डिटरमाइंड एफर्ट्स यू मे प्रॉस्पर इकॉनॉमिकली इन युअर लाईफ. तू जर चांगल्या प्रकारे एफर्ट्स घेतले तर तू तुझ्या जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या तुझी भरभराट होऊ शकते. मित्रांनो, मी इंडिकेट स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, हे लक्षात ठेवा, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. तर मेन वीक पॉसिबिलिटी सांगितली जात नाही, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी सांगितली जाते. त्यामुळे मे येणार नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल, यू मस्ट बी फेथफुल टू युअर ओन सेल्फ. मस्टनी पॉसिबिलिटी सांगितली जात नाही, त्यामुळे हा उत्तरात येणार नाही. द कॅन्सर पेशंट्स माइट रिकवर आफ्टर गेटिंग द प्रॉपर ट्रीटमेंट. माइट इंडिकेट वीक पॉसिबिलिटी, लेजर डिग्री पॉसिबिलिटी दॅन मे. मेनं स्ट्रॉंग पॉसिबिलिटी सांगितली जाते आणि माइटनं वीक पॉसिबिलिटी सांगितली जाते, लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुम्ही याला उत्तरामध्ये घेऊ शकता, सीला. आणि नीड हे मॉडेल ॲक्झुलरी आहे. इट इंडिकेट नेसेसिटी, गरज असणे किंवा नसणे, त्यामुळे याचा पॉसिबिलिटीशी संबंध नाही, त्यामुळे डी येणार नाही. फक्त सीला उत्तरात घ्यायचं आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं दिलं? बेसिकली बघा मित्रांनो, जनरली काय होतं, तुम्ही एक मॉडेल ॲक्झुलरी छान पद्धतीनं बघा. एकेका मॉडेल ॲक्झुलरीचे मल्टिपल मिनिंग. जसं कॅन आहे, कॅन इंडिकेट ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, ह्या 3 गोष्टी. सेम मे इंडिकेट पॉसिबिलिटी, परमिशन, ह्या अँगलनी तुम्ही नोटीस करायचं. त्याचबरोबर यूज टू असेल तर हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, बरोबर आहे की नाही. नीड असेल नेसेसिटी, गरज आपण बोललो जातो. प्रत्येक मॉडेल ॲक्झुलरीचे काही फंक्शन आहेत, हे फंक्शन बारकाव्यानं वाचून समजून घ्या आणि त्यांचं 1-2 वाक्यांमध्ये उदाहरणं तुम्ही करून बघा, जेणेकरून काय होतं, तुमचा हा टॉपिक छान होतो. अगदी भरभर टॉपिक वाचून कधीही तुम्ही पास होणार नाही किंवा तुमच्या लक्षात राहणार नाही. तुम्हाला जर एक संकल्पना बेसिकपासून जर लक्षात ठेवायची असेल तर एकेका टॉपिकवर फोकस करावा लागेल. लक्षात ठेवा, एक संकल्पना घ्या, एक टॉपिक घ्या, तो प्रॉपरली समजून घ्या, व्यवस्थित पण त्याचं ॲनालिसिस करा आणि नंतर त्याच्यावरचे PYQ लगेच सॉल्व करा. याच्यामुळं काय होतं की तुमचा जो टॉपिक आहे तो छान पद्धतीनं अंडरस्टँड होतो. त्याच्यात काही समजले का, समजलं नाही का, हे तुम्हाला स्पष्ट होतं, जेणेकरून पुढच्या टॉपिककडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला अगोदरच्या टॉपिकची पूर्ण आयडिया तुम्हाला घेऊन जाता येतं. तर असा एक इनोव्हेटिव्ह प्रश्न आहे हा, खूप छान प्रश्न आहे मित्रांनो, फारसा याच्या आधी आला नव्हता. बाय द वे, ह्या सगळ्या मॉडेलवर प्रश्न आलेला आहे, पण ह्या अँगलनी नव्हता आला, म्हणून तुम्हाला हे उदाहरण तुम्हाला सांगितलं. हा खूप ट्रेंडिंग घटक आहे मित्रांनो. आणि शेवटचा प्रश्न 75 नंबरचा, व्हॉट वुड बी द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स? सी सेज आय ईट अ फ्रूट अ डे. ती म्हणते आहे का मी दिवसाला एक सफरचंद, एक फ्रूट खाते. नोटीस करा, आता याच्यामधून तुमचं हॅबिच्युअल ॲक्शन व्यक्त झालेली, पहिली गोष्ट काय व्यक्त झालेलं आहे, हॅबिच्युअल ॲक्शन व्यक्त झालेली. दुसरी गोष्ट, डायरेक्ट स्पीचमध्ये जे इंट्रोडक्टरी वर्ब आहे हे वर्तमान काळातले.
मित्रांनो, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य जर विधानार्थी असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायचं की प्रत्येक वाक्याच्या काळात बदल होत नाही. मग विधानार्थी वाक्य जर डबल इन्व्हर्टेड कॉमात जर आलं तर दोन गटात विभागणी करायची, काळामध्ये बदल होणारी वाक्य आणि काळामध्ये बदल न होणारी वाक्य. मग आता काळात बदल न होणारी वाक्य लक्षात ठेवली, रूल लक्षात ठेवले तर काळात बदल होणारे 0 मिनिटात लक्षात राहतात, त्याला वेगळं पाठ करायची गरज नाही. मी तुम्हाला या ठिकाणी थोडीशी माहिती सांगतो. बघा, इथे एक चार्ट दिलेला आहे, तेच वाक्य दिले जे एक्झाममध्ये आलेलं आहे. सी सेज आय ईट अ फ्रूट अ डे. तर मित्रांनो, डायरेक्ट स्पीचमध्ये जे डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे क्रियापद असतं याला बोललं जातं इंट्रोडक्टरी व्हर्ब. याचं रूपांतर तुम्हाला करायचं असतं रिपोर्टिंग व्हर्बमध्ये, रिपोर्टेड स्पीचमध्ये. तर हे जे इंट्रोडक्टरी व्हर्ब आहे हे प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्सपैकी जर असेल, इथे यस यस जोडला म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्सपैकी असेल ना मित्रांनो, तर डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य कसंही असू द्या त्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही. हा रूल लक्षात ठेवायचा. हा वाक्य त्याचा जो काही काळ आहे तोच काळ तुम्हाला दुसऱ्या वाक्यामध्ये घ्यायचा. येतं लक्षात? हां. दुसरी गोष्ट, हे जे डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य विधानार्थी असेल त्यातून युनिव्हर्सल ट्रूथ, जनरल ट्रूथ, हॅबिच्युअल ॲक्शन, प्रेझेंट ट्रूथ आणि सायंटिफिक फॅक्ट ह्या 5 पैकी कुठलंही एक व्यक्त होऊ द्या, वाक्याच्या काळात बदल करायचा नाही. कारण युनिव्हर्सल ट्रूथ साध्या वर्तमान काळातच असतं, जनरल ट्रूथ साध्या वर्तमान काळातच असतं, हॅबिच्युअल ॲक्शन, सायंटिफिक फॅक्ट हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच असतं, हे काळ बदलत नाहीत. सो ह्या 5 साठी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सच वापरायचा आहे, दुसरा वापरायचा नाही. पुढचं बघायचं हिस्टॉरिकल इव्हेंट किंवा हिस्टॉरिकल फॅक्ट. मित्रांनो, हिस्टॉरिकल फॅक्ट जी असते ही सिंपल पास्ट टेन्समध्ये असते. अशा वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना सिंपल पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट करायचा नाही. सिंपल पास्ट आहे तोच ठेवायचा. येतं लक्षात? पुढे दिलेलं आहे कंडिशनल क्लॉज टाईप 2 and 3, ज्याला आपण इमॅजिनरी म्हणजे हायपोथेटिकल कंडिशन आणि इम्पॉसिबल कंडिशन म्हणतो. तर या कंडिशनमधलं जर वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमात आलं त्याच्या काळामध्ये बदल करू नका, जो काळ आहे तोच ठेवायचा. हा काळ सोडून जे अन्य बदल आहे ते सगळे करा, फक्त काळातला बदल तुम्हाला टाळायचा. ठीक आहे. पुढे दिलेलं बघायचं 2 इव्हेंट्स हॅपन ॲट द सेम टाइम इन द पास्ट. भूतकाळामध्ये, जनरली साध्या भूतकाळामध्ये 2 क्रिया जर एकाच वेळेला घडलेल्या असेल तर या दोन्ही क्रियांमध्ये साधा भूतकाळ येतो, तर यांचा पूर्ण भूतकाळ करायचा नाही. आणि ज्याला बोललं जातं वन्स इमिजिएट प्लॅन. मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधून जर फ्युचर ॲक्शन जर व्यक्त होत असेल त्याला बोललं जातं वन्स इमिजिएट प्लॅन. तर या वाक्याचा काळही बदलायचा नाही. तर अशा 9 वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत का त्या ठिकाणी मित्रांनो डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना काळात बदल होत नाही. ठीक आहे. आणि ही आपली 10वी कंडिशन आहे. म्हणजे हे 10 रूल लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग आता बघा, या ठिकाणी सेज आलेला आहे तर सेजच राहणार आहे, ईट आलेला आहे ईटच राहणार आहे. मग आता आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करूया. मग बघायचं आता, सी तसाच राहतो आहे, सेजही तसाच राहणार आहे. सेजचं रूपांतर सेड करायचं नाही आहे, पहिला पर्याय गेला. सेड आलेला आहे, चौथा पर्याय गेला. आता राहिलं बघायचं सेज. आधी तर रचना त्यांनी बदलून दिलेली आहे तर हे सुद्धा चालणार नाही. उत्तर येते 2 नंबरचं, सी सेज. विधानार्थी वाक्यासाठी तुम्हाला कनेक्टिव्ह घ्यायचा आहे दॅट. बरोबर आहे की नाही? आय म्हणजेच कोण रे? सी. फर्स्ट आणि सेकंड पर्सनचं रूपांतर केलं थर्ड पर्सनमध्ये, सी. आता बघा, साध्या वर्तमान काळात आयच्या नंतर क्रियापद मूळ रूपात येतं, पण ही सी इटच्या नंतर जे क्रियापद आहे त्याला आपण यस किंवा यस प्रत्यय जोडतो, म्हणून या ठिकाणी यस यस जोडलेलं आहे. सी इट्स अ फ्रूट अ डे. ह्या अँगलनी फक्त पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे प्रश्न होते. आणि शेवटचे जे काही 5 प्रश्न आहे हे पॅराग्राफवर आलेले. तर पॅराग्राफवर आपण एक स्वतंत्र लेक्चर घेऊया, कारण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, खूप डिटेलमध्ये प्रॉपरली ॲनालिसिस करायचं आहे. त्यामुळे पॅराग्राफसाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे ह्या लेक्चरमध्ये त्याला मी घेत नाही. एक स्वतंत्र लेक्चर मी पॅराग्राफवर तुम्हाला पुढे केव्हा तरी घेईल, जेणेकरून तुम्हाला ते छान पद्धतीने समजून जाईल. थोडक्यात सांगायचं काय, हा पेपर नवीन आहे मित्रांनो, रिसेंट आहे. 2024मध्ये जे काही गटकं होतील तर यांच्यासाठी हा खूप फायद्याचा आहे.
तर रिसेंट घटक कसे विचारले जातात, नवीन एडिशन काय दिलेलं आहे, प्रश्न विचारण्याच्या पद्धती कशा आणि इन जनरल प्रश्न आल्याच्या नंतर प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं हे तुम्हाला या लेक्चरमध्ये मी सांगितलेले. मित्रांनो, अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल. हा जर लेक्चर खरंच आवडलेला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे दख्खन प्रबोधिनी पुणेच्या. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्या शेजारी जे काय बेल आयकॉन आहे तो बटन दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, इंग्लिशच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही गरज लागू द्या, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, तुम्हाला PYQचं कोर्स जॉईन करायचा असेल तर बेशक आपलं दख्खन प्रबोधिनी पुणे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये अगदी माफक दरामध्ये मी काही कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत. ते कोर्सेस जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये ज्या गट ब गट कच्या मुख्य परीक्षा होतात त्याच्यासाठी शुभेच्छा आणि तुर्तास तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. थँक्यू.